शिवाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा काढला जातोय। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा ट्रॅक्टर मोर्चा काढला गेलाय। नगरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। काय कारण आहेत हे ट्रॅक्टर मोर्चा? आम्ही क्या हुआ तेरा वादा या नावाने आंदोलन करतोय। निवडणुकीच्या काळात सरकारने वायदे केले होते, जाहीरनामा त्यांचा काढला महायुतीचा, 25 टॉप कलम बाहेर काढले, याच्यातले आम्ही 10 उचलून सरकारला याचं काय झालं आमचे नाहीये, त्यांचेच महायुतीचे 25 जे टॉप कलम आहेत त्यातले 10 कलम याचं काय झालं हा प्रश्न आम्ही क्या हुआ तेरा वादा, त्यातलं प्रामुख्याने कर्जमुक्तीचं आहे, शेतमालाला हमी भावाचं आहे, इन्शुरन्सचं आहे, विजेचं आहे, सौर ऊर्जेचं आहे, बहिणीला 21 रुपये मिळाले पाहिजे ते आहे, वृद्धाला पेन्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचा मराठवाडा वॉटर ग्रीड। काय तुम्हाला सरकारला सांगायचं ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही कर्जमुक्ती केली पाहिजे, शेतकऱ्यांना खतं मूळ किमतीत कुठे ब्लॅक न करता लिंकिंग न करता मिळालं पाहिजे, वीज 8 तास का होत नाही ती अखंड मिळाली पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी। काय काय वादे निभावले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे? कोणताच नाही कोणताच वाद मागे सरकार आठवत आहे का एखादा वादा सांगा? कर्जमुक्ती देवेंद्र फडणवीसांनी कर्जमुक्ती करू सांगितलं आणि अजितदादा म्हणे 31 मार्चला पैसे भरा, हे काय पुढचं काय? बिलकुल हे आंदोलन चालू राहणार अखंडपणे। आता 72 तालुक्यामध्ये आंदोलन चालू आहे, येणार का त्याचा वनवा महाराष्ट्रात पेटेल।